त्याला आज मी बनवणारे कधी खाल्ले नसतील असे गोडाचे धिरडे गव्हाच्या पिठापासून आणि रव्यापासून। तर चला, एक वाटी रवा घेतलेला आहे आणि एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडं वेलची पूड टाकलेलं आहे मी आणि इथं गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे मी। तर त्याला आता गाळून टाकायचं आहे आपल्याला, कारण कधी कधी गुळामध्ये सुद्धा घाण असते। तर मी एका वाटीमध्ये आता याला गाळून घेणार आहे आणि तेच पाणी गाळलेलं मी इथं याच्यामध्ये टाकणार आहे। तर चला, अशा प्रकारे गुळामध्ये मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे। परत अजून बाकीचं उरलेलं आहे, लागेल तर ते सुद्धा आपल्याला इथं टाकायचं आहे। त्यानंतर हे मस्त असं याचा पण मस्त असं गोल करून घ्यायचं आहे। गोल केल्यानंतर लागेल पाणी तर आपल्याला टाकायचं आहे। आता इथं लागणारे पाणी मी थोडंसं साधं पाणी टाकते। तर चला, अशा प्रकारे मस्त मिक्स करून घेऊया। चला, अशा प्रकारे मी आता झाकण ठेवून मुरायला ठेवून देते, कारण हे पीठ मुरावं लागतं। कारण रवा टाकलेला ना तो भिजून मस्त मुरून आहे ना खूप मस्त होऊन जातो आणि आपले धिरडे खूप मस्त येतात, गुळाचे धिरडे आहेत। तर चला, मी आता इथं तवा ठेवलेला आहे, तव्याला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि तेल लावून त्यानंतर आहे ना याला थोडंसं पाणी टाकून आहे ना असं पाणी शिंपडायचं आहे आणि टिश्यू पेपरने नाही तर मस्त छान स्वच्छ कपड्याने असं पुसून घ्यायचे। तवा अगदी स्वच्छ होऊन जातो आणि आपले धिरडे ना चिपकत नाही, मग त्यासाठी असं करावं लागतं। बघा, तवा मस्त होऊन गेला आहे स्वच्छ, आता चिपकणार नाही धिरडे। तर चला, आता आपण इथं टाकूया आणि हे गोल नवीन व्यवस्थित अजून मिक्स करून घेऊया। मीठ टाकायचं राहिलं होतं माझं, नंतरहून मी मीठ टाकलेलं आहे, ते काय तुम्हाला दाखवलं नाही, पण मीठ मी टाकलं नंतरहून चवीनुसार। तर बघा, गोड आपला घोल खूप मस्त झालेला आहे। थोडंसं पातळ करते, जास्तच घट्ट झालेलं आहे, जास्त घट्ट झालेलं आहे, थोडंसं पातळ केलं। तर चला, आता एक चम्मचमध्ये बघा किती मोठं धिरडं होऊन जाणार आपलं। अशा प्रकारे आपण जसं बेसन पिठाचे धिरडे करतो ना, तसेच हे गोडाचे धिरडे असतात, पण खायला खूप मस्त लागतात। बघा, मस्तपैकी झालेला आहे आपला डोसा म्हणणार तरी सुद्धा चालेल, धिरडं म्हणणार तरी सुद्धा चालेल। थोडंसं आपल्याला आहे ना, जास्त नाही, थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं आहे आणि वरून पण थोडं लावून घ्यायचं आहे, जास्त नाही लावायचं, कारण धिरड्यांना तेल नसलं ना तरी पण खूपच मस्त लागतात ते। हे तुम्ही दही सोबत जर खाणार ना खूपच भारी, हे जर तुम्ही दही सोबत खाल्लं ना तर खूपच भारी। बघा, चिपकतच नाही आणि खूपच मस्त निघून पण जातात। असेच तुम्हाला मी 2-3 करून दाखवणार आहे, चिपकत नाही ते, अशा प्रकारे मस्त निघून जातात। आता झालेलं आहे, पलटून देते। चला, आता झालेलं आहे, मी काढून घेते। हे बघा मस्त, हे बघा टेक्स्चर तर बघा किती सुंदर दिसतंय, खायला आता अप्रतिम लागतं। तर चला, अजून दुसरा पण तवा तसाच केलेला आहे मी, तेल टाकून मस्त टिश्यू पेपरने पुसून घेतलं, नंतर असं टाकलेलं आहे। बघा, हा पण खूप छान आलेला आहे।
हे बघा, आता हे पण झालेलं आहे मस्तपैकी. याला पण आपल्याला पलटून द्यायचं आहे. आता शेवटचं एक तुम्हाला बनवून दाखवते आणि सर्व अशा प्रकारेच मी बनवून घेणार आहे. आता हे पण मी एका प्लेटमध्ये, त्याच प्लेटमध्ये आधी काढलं त्या प्लेटमध्ये हे पण काढून घेणार आहे मी. आता बघा हे तिसरं. बघा हे पण मस्तपैकी झालेलं आहे. मी याला पण आता पलटून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे पण धिरडे मी त्याच प्लेटमध्ये काढून घेते. आणि बघा किती सुंदर धिरडे आणि खूपच छान झाले. तर चला पटापट लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा.